विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारण नव्या वळणावर जाणार आहे अशी शक्यता आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा प्रस्ताव सुद्धा देण्यात आल्याचं आता बोललं जात आहे. त्यामुळे बच्चू कडू कोणता निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण बच्चू कडू शिवसेनेमध्ये आल्यावर शिंदेचा काय फायदा होणार आहे? बच्चू कडू शिवसेनेमध्ये जातील असं म्हणण्यामागे कोणती कोणती कारणं आहेत आणि कडू शिवसेनेमध्ये गेले तर त्यांच्यावर कोणती जबाबदारी दिली जाऊ शकते याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओतून घ्यायची आहे. नमस्कार. बच्चू कडू शिवसेनेमध्ये जातील अशा चर्चा नेमक्या सुरू कधी आणि कशा झाल्या? बघा, बच्चू कडू आणि शिंदे गटाचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यामध्ये एक बैठक पार पडली होती. खरं तर याच बैठकीमुळे बच्चू कडूंच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली. या बैठकीमध्ये प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेमध्ये विलीन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. एका बाजूला शिंदेंना बच्चू कडू यांना विधान परिषदेवर उमेदवारी द्यायची आहे, मात्र शिवसेनेतील काही नेत्यांनी बच्चू कडू पक्षात नसताना त्यांना उमेदवारी का दिली जातीये असा सवाल सुद्धा शिंदेंना उपस्थित केला. मग यावर तोडगा म्हणून एकनाथ शिंदेंनी कडू यांना थेट विधान परिषदेची उमेदवारी देण्याऐवजी आधी शिवसेनेमध्ये विलीन व्हा, मग उमेदवारी देऊ असा पर्याय बच्चू कडूंसमोर ठेवल्याचं आता बोललं जात आहे. आता बघा, तसं पाहायला गेलं तर बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आधीपासूनच चांगले संबंध आहेत आणि त्यातल्या त्यात सध्याची कडू आणि त्यांच्या पक्षाची राजकारणातली स्थिती पाहिली तर बच्चू कडू शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होतील असंच राजकीय तज्ज्ञ बोलतात. तरी सुद्धा कडू शिवसेनेमध्ये जातील असं म्हणण्यामागचं कारण नंबर 1 म्हणजे शिंदे आणि कडू यांच्यामधील चांगला समन्वय. ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं तेव्हा बच्चू कडू हे शिंदे यांच्या सोबत सुरत आणि गुवाहाटीला जाणाऱ्या पहिल्या काही बिगर शिवसेना नेत्यांपैकी एक होते. अपक्ष असून सुद्धा त्यांनी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलेला हे त्यांच्यातील जुन्या आणि घट्ट संबंधांचं एक मोठं उदाहरण मानलं जात आहे. यावरून हे समजतं की बच्चू कडूंनी गरजेला एकनाथ शिंदेंना साथ दिलेली होती. बच्चू कडू शिवसेनेत जातील असं म्हणण्याचं कारण नंबर 2 म्हणजे शिंदेंनी घेतलेला दिव्यांग मंत्रालयाचा निर्णय. बच्चू कडू यांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती की दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय असावं. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी तातडीनं या मागणीचा विचार करून स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन केला. विशेष म्हणजे या विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या कामांचं श्रेय शिंदे नेहमी बच्चू कडूंना देत होते, जे त्यांच्यामधील परस्पर आदराचं प्रतीक आहे.